अंबाजोगाई 7 मार्चपासून छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर अभियानाचा शुभारंभ. प्रलंबित प्रश्न जागीच सुटणार, उपविभागीय अधिकारी दीपक वाजळे यांचे प्रशासनाला निर्देश. अंबाजोगाई उपविभागामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 याला सुरुवात होते. मागील 18 फेब्रुवारी 2026 पासून याची पूर्वतयारी सुरू झालेली आहे. त्या अनुषंगाने अंबाजोगाई उपविभागाचे या अभियानाच्या तारखा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. त्या अनुषंगाने 7 मार्च 2026 रोजी लोखंडी सावरगाव, 14 मार्चला घाटनांदूर, 10 एप्रिलला राडी, 11 एप्रिलला उजनी, 17 एप्रिल बर्दापूर, 8 मे पाटोदा आणि दिनांक 15 मे 2026 रोजी अंबाजोगाई या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 राबविण्यात येणार आहे. त्याच्या अनुषंगाने गावोगावी सर्व तलाठी, मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि तलाठी, तहसीलदार, त्याचबरोबर उपविभागीय अधिकारी आम्ही गावोगावी भेट देत आहोत. गावातल्या प्रत्येक नागरिकाशी आम्ही संपर्क करत आहोत. वेगवेगळे जे लाभार्थी आहेत ज्याच्या अनुषंगाने आज रोजीपर्यंत ज्यांचे 7/12वरच्या काही नोंदी चुकलेल्या आहेत किंवा त्याच्यामध्ये काही दुरुस्ती अपेक्षा आहे, तर त्या लोकांच्या सर्व नोंदींची निर्गती या दिवशी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर जिवंत 7/12 मोहीम आपण मोठ्या प्रमाणात राबवली होती. तर त्याच्या अनुषंगाने ज्यांची कोणाची प्रकरणं शिल्लक राहिलेली असतील, वारसाची असतील किंवा इतर हक्कातल्या काही नोंदींच्या असतील, तर त्याही आपण परिपूर्ण करणार आहेत. या शिबिरामध्ये सामाजिक अर्थसहाय्य योजनेचे जे लाभार्थी आहेत त्यांना लाभ मंजूर करण्यात येणार आहेत आणि जे अगोदरचेच लाभार्थी आहेत त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर त्या अडीअडचणी त्या दिवशी त्यांचं निराकरण करून त्यांचं समाधान करण्यात येणार आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनजागृती हा या योजनेचा खूप मोठा हेतू आहे. शासनाने मागील वर्ष दीड वर्षभरापासून लोकांच्या कल्याणकारी आणि लोकांना अतिशय चांगल्या पद्धतीने उपयुक्त होतील अशा प्रकारच्या वेगवेगळ्या योजना आणलेल्या आहेत. त्यापैकीची एक म्हणजे 1965 पासून जो प्रश्न होता की तुकड्यामध्ये खरेदी, ज्याला 1 गुंठ्याला घरासाठी 1 गुंठा जागा घेतली, 2 गुंठे जागा घेतलेली, अशा खरेदीच्या नोंदी होत नव्हत्या. तर अशा ज्या काय खरेदीच्या नोंदी आहेत जे 1965 पासून 2024 पर्यंत झालेल्या आहेत, तर त्या नोंदींची नोंदणी होणार आहे. म्हणजे ते सब रजिस्ट्रारकडे जाऊन मुद्रांक शुल्क भरून त्याची खरेदी करू शकतील आणि त्याचं नियमितीकरण आपण करणार आहोत. शिवाय यापासून पुढे अशा पद्धतीने तुकड्यामध्ये घरासाठी खरेदी करायला जे बंधन होतं ते शासनाने उठवलेलं आहे, याची जनजागृती आम्ही करणार आहोत. त्याचबरोबर जी बिगर शेती लोकांना करायला लागत होती, तर बिगर शेतीच्या अनुषंगाने जो शासनाने निर्णय घेतलेला आहे याच्यामध्ये 1 टाइम प्रीमियम भरून एकदाच त्याला नियोजन प्राधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यायची आहे. अशा पद्धतीची ज्या काही योजना आहेत त्या सर्व योजनांची जनजागृती करणं हे या शिबिराचं महत्त्वाचा उद्देश असून घराघरामध्ये शासनाने केलेल्या निर्णयांची माहिती आम्ही देणार आहोत. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे दाखल्यांची आवश्यकता शालेय विद्यार्थ्यांना असते. शिवाय इतर लाभार्थ्यांनाही वेगवेगळ्या दाखल्यांची आवश्यकता असते. या ठिकाणी कॅम्प मोडवरती शालेय सर्व विद्यार्थ्यांना सर्व प्रकारचे दाखले या शिबिराच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. त्याचबरोबर जो शासनाची अत्यंत महत्त्वाकांक्षी अशी योजना जी आहे ती मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्त्याचे विकास करण्याची जी योजना आहे त्या अनुषंगाने या दिवशी त्या मंडळातील ग्रामपंचायतींनी जे शेत रस्त्यांचे प्रस्ताव सादर केलेले असतील त्याला मान्यता दिली जाणार आहे. आणि शेत पाणंद रस्ता जो आहे ते प्रत्येक गावामध्ये 25 किलोमीटर लांबी असलेल्या रस्त्याचं क्लस्टर याला विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष माननीय आमदार यांच्या अध्यक्षतेखाली त्याला मंजुरी मिळणार आहे, त्याला प्रशासकीय मान्यता दिली जाणार आहे आणि त्या अशा रस्त्यांचं मुर्मीकरण आणि पक्कीकरण केलं जाणार आहे, जेणेकरून सर्वकालिक म्हणजे पावसाळ्यात सुद्धा सर्व शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्यासाठी अडचण निर्माण होणार नाही. तर हे अत्यंत मोठं काम केलं जाणार आहे. शिवाय काही गेल्या अनेक वर्षापासून जे लोक शासकीय जागांवरती अतिक्रमण करून राहत आहेत, तर अशा अतिक्रमण झालेल्या पात्र लाभार्थ्यांना घरकुलासाठीचे पट्टे वाटप केले जाणार आहेत. शिवाय काही गावामध्ये
गायरान जमिनीवरती विकास करण्यासाठी ग्रामपंचायतीला घरकुलाच्या लाभार्थ्यांना देण्यासाठी जागा उपलब्ध नसते. मग अशा ग्रामपंचायतींना माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत आम्ही CO जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जागेचं वाटप केलं जाणार आहे आणि त्या जागेच्या वाटप केलेल्या जागेवरती ग्रामपंचायत क्लस्टर स्वरूपामध्ये जे घरकुलाचे लाभार्थी आहेत त्यांचा त्या ठिकाणी पुनर्वसन करणार आहेत आणि अशा लाभार्थ्यांना सुद्धा पट्टे दिले जाणार आहेत. शिवाय या दिवशी शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या काही ईज ऑफ डुईंग करण्यासाठी ज्या काही सेवा आहेत तर त्या सेवा प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत. ज्या पद्धतीने कोणाची KYC राहिली असेल, ॲग्रिस्टॅकचं काम राहिलेलं असेल, त्याचबरोबर काही लोकांच्या तक्रारी असतील कुठल्या तर त्याचं सुद्धा निराकरण या समाधान शिबिरामध्ये केलं जाणार आहे. या समाधान शिबिरामध्ये वेगवेगळ्या विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित राहणार आहेत आणि ते अधिकारी त्यांच्या विभागाच्या सेवा ईज ऑफ डुईंग बिझनेस खाली देणार आहेत. विशेषतः अंबाजोगाई उपविभागामध्ये आम्ही या दिवशी ब्लड डोनेशनचे कॅम्प सुद्धा घेणार आहोत. त्याचबरोबर पशुसंवर्धन विभागाकडून जे पशूंचं लसीकरण आहे, त्याचबरोबर त्यांचं टॅगिंग आहे, त्यांचे आधार कार्ड आहे, अशा पद्धतीच्या सेवा सुद्धा अनोख्या पद्धतीने उपलब्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळं या समाधान शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा. सर्व राजकीय प्रतिष्ठित नागरिक, सामाजिक प्रतिष्ठित नागरिक जसे की प्रत्येक ग्रामपंचायतीचे सदस्य असतील, त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समितीचे आजी माजी सदस्य असतील, गावामध्ये पत्रकार असतील, विधिज्ञ असतील, अधिकारी असतील, अशा सर्वांनी या गोष्टीसाठी पुढाकार घ्यायचा आहे आणि सर्वांनी याच्यामध्ये हिरिरीने सहभाग घ्यायचा आहे आणि या छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा 1 मध्ये आपण सर्वांनी उत्साहात सहभागी व्हायचंय असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो.